रवींद्र चव्हाण यांच्यावर असा आरोप करतात की हे कुचकामी मंत्री ठरलेत. 14 वर्ष रामाचा वनवास भोगून आल्यानंतर ते देखील 14 वर्षानंतर परतले, मात्र आमचा अजून कोकणकरांचा वनवास संपलेला नाही असं म्हटले ते. आता ठीक आहे, कोकणकडे आमचं लक्ष पूर्णपणे आहे. रामदास कदम यांच्याकडे लक्ष आहे, कोकणाकडे लक्ष आहे आणि आम्ही आपापसामधले जे काही वाद आहे ते वाद आम्ही मिटवून आम्ही या मैदानात उतरणार आहोत. आणि कोकणाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आमच्या रिपब्लिकन पक्षाची आहे. त्यासाठी कोकणामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आले पाहिजे, कोकणामध्ये टुरिझम वाढलं पाहिजे. कोकण हा अत्यंत सुंदर असणारा इलाका आहे आणि त्यामुळं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट आणून किंवा या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र जे आहे ते डेव्हलप करून कोकणामधल्या बेरोजगारांना रोजगार देणं आहे. बाकी जे काही मुद्दे आहेत तिकडे आमचं पूर्णपणे लक्ष आहे. मासेमारीच्या धंद्याला चांगलं प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष देऊन आम्ही कोकणावर अन्याय होऊ देणार नाही, यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. सर, SC/ST आरक्षण भविष्याच्या काळात ही बंडखोरी राहिली तर महाविकास आघाडीला फायदा होईल का सर? मला असं वाटतं काय बंडखोरी होईल असं मला वाटत नाही. आम्ही सगळे महायुतीचे घटक पक्ष जे आहोत आम्ही सगळ्यांना चर्चा करून आम्ही तिकीट देणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी सिटिंग खासदार आहे, सिटिंग आमदार आहे अशाने तिकीट मिळालं पाहिजे आणि सगळ्या पक्षांना आपापल्या जागेच्या संबंधामध्ये मागणी करण्याचा अधिकार आहे. निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय हा आमची महायुतीचे नेतेपासून आम्ही ठरवणार आहोत. बंडखोरी होणं योग्य राहणार नाही आहे, कारण आपल्याला सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की जवळजवळ 170 ते 80पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालेलं आहे, परंतु त्याला अनेक कारणं होती. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सुविधा बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली. दलितांचं, आदिवासींचं आणि ओबीसींचं आरक्षण जाणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आल्या. सोशल मीडियावर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मुद्दे मांडण्यात आले आणि त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. तरीही नरेंद्र मोदींना हरवणं हे येड्या गबाड्याचं काम नाही. नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सगळे एकत्र आले, पण नरेंद्र मोदी यांना क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे, NDAला क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, RPI सरकार आहे, हे सरकार नक्की महाराष्ट्रामध्ये येईल आणि यावेळेला संविधानाचा मुद्दा तर चालणार नाही, विकासाचा मुद्दा तर चालणार आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हायवे देशभरामध्ये होत आहे. पण हा जो गोवा हायवे आहे या गोवा हायवेच्या संबंधामध्ये मी गडकरींना पण मी बोलणार आहे. आता आलो तो रस्ता तर चांगला होता, पण पुढे अनेक ठिकाणी रस्त्याचं काम अत्यंत अजूनही पूर्णपणे होत नाही आहे. अनेक वर्षे काम चाललेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर बदलत आहेत. तर कुठंतरी लवकरात लवकरमध्ये सगळं गोवा रोड जो आहे, गोव्याला जाणारे प्रवासी हजारो लाखोच्या संख्येने आहेत आणि हा रोड अत्यंत अप टू डेट असला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि विधानसभेची निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे आणि दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, जनरल कॅटेगरीचे असतील, मायनॉरिटीचे असतील, या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं सरकार जे आहे हे प्रयत्न करत आलेलं आहे. अनेक योजना या 2.25 वर्षाच्या काळामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे नक्की आमचं सरकार येईल असा आम्हाला विश्वास आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.